भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने मराठा आरक्षणासंदर्भात एक विधान केले आहे, जे मान्य होणार नाही त्यासाठी हट्ट कशाला? असा सवाल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सांगलीमध्ये त्यांनी हे विधान केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात व्यावहारिक मागण्या कराव्यात. ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत त्यासाठी ते आंदोलनास बसले आहेत. व्यावहारिक मागण्या कराव्यात, सरकार त्या मान्य करेल. त्यांनी पूर्वी केलेल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाखांची नुकसान भरपाई तसेच वारसांना शासकीय नोकरीत घेतले आहे. फक्त यातून 9 जणांना कमी करण्यात आले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमले आहेत. आंदोलक CST रेल्वे स्थानकात जिथे जागा मिळेल आसरा घेत आहेत. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार त्यांचे प्रचंड हाल होत आहेत, मात्र आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रॅपिड ॲक्शन फोर्सेस मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. यावर बोलताना 24 तास चालणाऱ्या मुंबईला वेठीस धरू नये, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांना केले आहे.